मुंबईतल्या वर्सोवातील वॉर्ड क्रमांक 60 मध्ये भाजपची डोकेदुखी वाढते। भाजपच्या बंडखोर उमेदवार दिव्या ढोले अजूनही निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। भाजपकडून वॉर्ड क्रमांक 60 मधून सायली कुलकर्णी या अधिकृत उमेदवार आहेत। जनतेच्या मागणीच्या बाजूने निर्णय घेण्यासाठी प्रचंड धैर्य लागतं असं त्या म्हणाल्यात। जनतेची मागणी पूर्ण होईल असं म्हणत ढोले या उमेदवारीवर ठाम। पद्मेश आपल्या सोबत आहेत। पद्मेश, भाजपमधला असंतोष आणि विशेष म्हणजे भाजपमध्ये एक प्रकारे पक्षश्रेष्ठींचं नेतृत्वाच्या शब्दाला डावलण्याची क्षमता नसते, पण अनेक ठिकाणी अजूनही बंडखोरी कायम असताना दिसते। काय चाललंय तिकडे? नक्कीच कोणताही पक्ष आता बंडखोरीपासून बाजूला राहिलेला नाहीये। स्वतः भारतीय जनता पक्ष असेल किंवा ठाकरेंची शिवसेना असेल, या दोन्ही पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये बंडखोरी जायला पाहायला मिळते। स्वतः मातोश्रीच्या अंगणामध्ये देखील मोठी बंडखोरी झाली आणि तिथे ज्या भाजपामध्ये आपण जर पाहिलं तर पुण्याचं उदाहरण घेतलं, तिथे पूजा यांनी जो अर्ज मागे घेतला, पण मुंबईत असं आपल्याला पाहायला मिळत नाहीये। वर्सोवा असेल किंवा प्रभाग क्रमांक 173 मध्ये असेल, तिथे देखील आपण पाहायला मिळालं तर वरिष्ठांनी आदेश दिला तरी देखील जे बंडू आहेत ते कुठेतरी थंड व्हायला मागत नाहीये। स्वतः वर्सोवात आपण पाहिलं, त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 173 मध्ये तर थेट कलर झेरॉक्स करून एबी फॉर्म घेतल्याचं आपल्याला चित्र स्पष्ट झालं होतं तेव्हा। आणि भाजपचे वरिष्ठ असतील, स्वतः देवेंद्र फडणवीस असतील किंवा अमित साटम जे मुंबई अध्यक्ष त्यांच्याकडून स्वतः बंडोबांना कॉल केला जातोय, पण हे बंडोबा काही कॉल त्यांचा उचलत नाही किंवा आपण अर्ज मागे घेणार नाही असं थेट वरिष्ठांना सांगत आहेत। त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा कुठेतरी नियमाने चालणारा पक्ष आहे, पण त्यांचाच आता कार्यकर्ते वरिष्ठांचं ऐकत नसल्यामुळे आता भारतीय जनता पक्षासाठी ही जी बीएमसीची निवडणूक आहे ती खूप कठीण जाणार आहे। धन्यवाद पद्मेश। या सगळ्या बंडोबांकडे आपलं लक्ष असेल आणि काय होतंय दुपारी 3 वाजेपर्यंत आपण पाहत राहूया। तुर्तास धन्यवाद।